कमाल पोरगी आहे यार ही. एवढं सगळं केलं तिने माझ्यासाठी, या घरासाठी, आणि काहीच केलं नाही म्हणून निघून गेली. आज मला निर्दोष सिद्ध करायचं एवढंच डोक्यात ठेवलेलं तिने. आणि आज सगळ्यात तिची रिक्षा हरवली. लक्षातच नाही आहे बहुतेक तिच्या. नाही, माझ्यासाठी तिने खूप मोठी गोष्ट केली आहे. आता तिची रिक्षा तिला परत मिळवून द्यावीच लागेल. मी नक्कीच मिळवून देईन. बाबा, दादा, काय केलंस तू आज? का वागलास असा? काल दीप दोषी असं तुला वाटलं तेव्हा तू बोल बोल बोललास त्याला, आणि आज जेव्हा तो निर्दोषी असं कळलं तेव्हा फक्त हो आणि निघून आलास तू तिथनं. नशीब आज सगळ्यांच्या समोर हे सिद्ध झालं की ह्या प्रकरणामध्ये दीप दोषी नव्हता. दादा, हे कळल्यानंतर जवळ घेतलं असतंस त्याला तर माझं चुकलं असं म्हणाला असतं तर चाललं नसतं का रे? काल तो दोषी असं तुला वाटत होतं म्हणून बोल बोल बोललास. आज तू चुकलास की रे? हे बघ, जे झालं ते झालं. मी त्याची शिक्षा माफ केली हेच खूप आहे त्याच्यासाठी. उगीच विषय वाढवू नकोस. विषय मी वाढवत नाहीये, विषय तू वाढवतोयस, आणि आज नाही वर्षोनवर्ष वाढवतोयस. दीपची एकच बाजू बघत आलाय तुम्ही पुरुषोत्तम गायकवाड. असं बघू नको माझ्याकडे दादा. बरोबर आहे ना, तेच बोलतेय मी. तत्वानी वागणारा, सगळ्यांना न्याय देणारा असं म्हणतात ना तुला, तशी ओळख आहे ना तुझी. मग तुझ्या मुलाच्या बाबतीत ही तत्व जातात कुठे रे? हा न्याय जातो कुठे तुझा? सुलोचना, मला तत्व शिकवू नकोस. शिकवायची वेळ माझ्यावर आलीच नसती दादा जर तू मोठेपणा दाखवला असतास. आज पहिल्यांदा दीप तुझ्यासमोर निर्दोष सिद्ध झाला. एक प्रेमाचा शब्द नाही करे बोलू शकलास तू? का दादा, का इतका कसला राग आहे रे तुला दीपचा? राग नाही, अनुभव आहे. आणि त्याच्या हातून चुका नाही, गुन्हे घडलेत मोठे मोठे. जीव घेतलाय त्याने लोकांचा, आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. पण आजच्या घटनेत तो पूर्णपणे निर्दोष आहे. लांडगा एकदा चांगला वागला म्हणजे तो लांडगाच नाही असं होत नाही ग सुलू. दादा, त्याच्या चांगुलपणा मागे सुद्धा लबाडी लपलेली असते. तर पुन्हा एकदा सांगतोय, मी त्याला या घरात राहू देतोय हेच खूप आहे त्याच्यासाठी. आजही मी त्यांच्यासाठी एक गुन्हेगारच आहे.